श्री गुरुदेव दत्त। सतनमो आदेश, गुरुजी को आदेश। नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्त प्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर मी गणेश भंडारी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। गुरुभक्तीचा महिमा सांगणाऱ्या माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये एक वाक्य होते की आपल्याला जर देवाची प्राप्ती झाली तर ते तुम्हाला गुरूंची प्राप्ती करून देऊ शकेल असे नाही, पण जर आपल्याला गुरूंची प्राप्ती झाली तर ते तुम्हाला देवाची प्राप्ती निश्चितच करून देऊ शकतील। व्हिडिओ पाहून एका नाथभक्ताने फोन करून याबाबत उदाहरण देण्याची विनंती केली। गुरूंची महिमा सांगणारा श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील राजा पाशुपत आणि श्री गुरु मच्छिंद्रनाथ यांच्यामधील हा प्रसंग। मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत करत फिरत होते, त्यावेळेस ते अयोध्येस आले। तेथे शरयू तीरी स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्याकरता ते देवालयाकडे चालले। त्यावेळी अयोध्येमध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करीत होता। हा सूर्यवंशीय श्री रामचंद्राचा वंशज। तोही आपल्या सैन्यासह श्री रामचंद्राचे दर्शन घेण्याकरता देवालयात आला होता। राजा देवालयात पूजेस गेला असता देवळाभोवती प्रचंड गर्दी जमली होती। अगदी पाऊल ठेवण्या इतकी ही जागा शिल्लक नव्हती। तशा गर्दीतून मच्छिंद्रनाथ रामाचे दर्शन घेण्याकरता पुढे जाऊ लागले। जेमतेम देवळाच्या दरवाजापाशी आले असताना द्वारपाळांनी त्यांना आत जाण्यास अटकाव केला। एवढेच नाही तर त्यांचा अपशब्द बोलून अपमानही केला। देवळात राजा दर्शनासाठी आला असताना तुला समजत कसे नाही जोगड्या असे म्हणून त्या द्वारपाळांनी मच्छिंद्रनाथांचा अपमान केला। त्यावेळेस मच्छिंद्रनाथांना खूप राग आला। द्वारपाळांना शिक्षा करणार तोच त्यांच्या मनात विचार आला की द्वारपाळ हे राजाच्या स्वाधीन, जशी पतिव्रता स्त्री पतीच्या स्वाधीन, त्यामुळे या द्वारपाळांना शिक्षा करण्याऐवजी राजाला शिक्षा करावी, म्हणजे सर्वांना त्याचे दुःख पोहोचेल। इकडे राजा देवासमोर साष्टांग नमस्कार करणार, त्याच वेळेस मच्छिंद्रनाथांनी भस्म हातात घेऊन स्पर्शास्त्र मंत्राचा जप केला व राजाच्या बाजूने ते भस्म फेकले। साष्टांग नमस्कार केला असताना राजावर त्या मंत्राच्या भस्माचा परिणाम झाला व राजा जमिनीला चिटकून पडला। त्याला उठता येईना। पुष्कळ प्रयत्न करूनही त्याला जमिनीपासून उठता येत नव्हते। त्यावेळेस त्याने प्रधानाला जवळ बोलावले व झालेला प्रकार त्याला सांगितला। प्रधान खूप चाणाक्ष बुद्धीचा होता। त्याने मनात विचार केला की नक्कीच नगरात कोणी साधू यती आले असतील। राजसेवकांनी छळ केल्यामुळे ते रागावले असतील। त्यामुळेच सेवकांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांनी राजालाच शिक्षा केली असेल। बाहेर त्याची विचारपूस केली असता त्यांना कळाले की मच्छिंद्रनाथ दर्शनास जात असताना सेवकांनी त्यांचा अपमान केला। त्यांनी मच्छिंद्रनाथांना शोधून काढले व त्यांच्या पायावर डोके ठेवून हात जोडून त्यांना प्रार्थना केली की आता स्वामींनी कृपा करावी। तुम्ही संत शांतीचे भांडार, औदार्याला तर सीमाच नाही। कृपा करून राजाला या संकटातून मुक्त करावे। प्रधानाच्या या भाषणाने मच्छिंद्रनाथांचा क्रोध शांत झाला व त्यांना संतोष वाटला। मग हातात भस्म घेऊन विभक्ती मंत्र म्हणून त्यास भस्म फुंकतात राजा जमिनीस चिटकलेला होता तो लागलीच सुटा झाला। राजा उठून बसल्याची बातमी लागतात प्रधानाने मच्छिंद्रनाथांचा हात धरून त्यांना देवळात नेले व राजा झालेला समग्र वृत्तांत निवेदन केला। मग राजा त्यांच्या पाया पडला व नाव विचारू लागला असता मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून त्यांनी त्यास सांगितले। मच्छिंद्रनाथांची कीर्ती पूर्वीच राजास ऐकून ठाऊक झालेली होती। तेच मच्छिंद्रनाथ आज आपल्या राज्यात आले आहे हे ऐकून राजास फार आनंद झाला। नंतर राजाने त्यांचा हात धरून आपल्यासोबत त्यांना राजवाड्यात नेले। येथे आपल्या सिंहासनावर बसून त्यांची षोडशोपचारे पूजा करून स्वतः त्यांच्या सेवेकरता हात जोडून उभा राहिला। अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथांना परमानंद झाला। मग प्रसन्न होऊन तुझा कोणता हेतू आहे, तुझ्या मनात काही इच्छा आहे का, ती असेल तर मला सांग, ती मी पूर्ण करीन असे मच्छिंद्रनाथांनी राजाला सांगितले। तेव्हा राजा म्हणाला, मी सूर्यवंशी श्री रामाच्या घराण्यातला आहे। माझे नाव पाशुपत।
मला इतकेच मागावायचे आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो वीर शिरोमणी श्रीराम त्याची मला भेट व्हावी. हे ऐकून रामाची व तुझी भेट आत्ताच करून देतो असे बोलून राजास घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर येऊन अंगणात उभे राहिले. त्यावेळेस धूम्रास्त्र मंत्र भस्म जप करून त्यांनी सूर्यावर टाकिले. जेणेकरून संपूर्ण आकाश धुराने भरून गेले. सूर्य झाकून गेला व त्याचा सारथी अरुण धुरामुळे डोळे पुसू लागला आणि तोंडा धूर गेल्याने कासावीस होऊ लागला. तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने ही धूम्रास्त्र विद्या प्रेरिली आहे असे सूर्यास वाटले. मग त्यांनी वायुअस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला. तेव्हा मोठा वारा सुटला व त्या योगाने धूर 10 दिशास फाकला. त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी पर्वतास्त्राची योजना केली. त्यांनी सूर्याच्या रथास अडथळा निर्माण झाला व त्या क्षणीच सूर्यनारायणाने वज्रास्त्र सोडले. जेणेकरून पर्वतास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वतांचा नाश झाला. मग मच्छिंद्रनाथाने ब्रह्मास्त्राची योजना केली. तेव्हा घोड्यासहित अरुणसुद्धा भ्रमिष्ट होऊन वाट सोडून रथ बलतीकडेच नेऊ लागला. असे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडिले. तेव्हा अग्नीवर उदक टाकल्यास जसा तो नाहीसा होतो किंवा शिष्याचे अज्ञानपण बोध करून गुरु नाहीसे करतो, त्याप्रमाणे सूर्याने ज्ञानास्त्राची प्रेरणा करून भ्रमांचे निरसन केले. हे पाहून मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण अस्त्राची योजना केली. तेव्हा सूर्यासह सारथी घोडे यांचा श्वासोच्छवास बंद झाला व रथ उलटून जमिनीवर आदळला. त्याबरोबर सूर्यही रथाखाली पडला. त्या तेजोमय सूर्याच्या योगाने पृथ्वी जळून जाऊ लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी उदकास्त्राची योजना केली. मग अपरिमित जलवृष्टी होऊन दाह शांत झाला. परंतु सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्याने देवांची तोंडे सुकून गेली. ते सर्व मच्छिंद्रनाथांजवळ आले. ब्रह्मदेव, विष्णू, शिव, वरुण, अश्विनी, कुबेर, गंधर्व वगैरे सर्व देव लगबगीने धावत आले. एका सूर्यासाठी हे सर्व देव महीवरती उतरून मच्छिंद्रनाथांजवळ गेले. सूर्याकडून काही अपराध झाला आहे का असे विचारले असता मच्छिंद्रनाथांनी सर्व देवांना नमस्कार केला आणि उत्तर दिले, हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असतानाही सूर्य आपला वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही व याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. पाशुपत राजा सूर्यास आवडत नाही, म्हणून त्यास वळणावर आणण्यासाठी मला असे करावे लागले. असे करण्यामध्ये आणखीन दुसरा हेतू आहे. माझ्या शाबरी मंत्रविद्येला सूर्याचे बिना हरकत साह्य मिळावे व ज्याने सूर्यवंशामध्ये अवतरून विजयध्वज लाविला त्या श्री रामचंद्राची या पाशुपत राजास भेट व्हावी. कारण की या राजाने माझी सेवा आदरातिथ्य केले आहे. माझे इतके म्हणणे मान्य करावे अशी विनंती मच्छिंद्रनाथांनी सर्व देवांना केली. यावर श्री विष्णूने, तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील, परंतु अगोदर सूर्याला सावध कर. तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टींनी अनुकूल असून जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून देईल असे सांगितले. सहज सूर्याचे नाव घेतले असताही पातक भस्म होतील. मग ते मंत्रप्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल. आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहोत. आता विलंब न करता यास लवकर उठवावे. वीरभद्राच्या युद्धप्रसंगाच्या वेळेस आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले आहेच. नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणीही तुला वरदान दिले आहे. असे असता अजून तू संशयात न पडता सूर्याला जागृत करावे अशी सर्व देवांनी विनंती केली. त्यावर मच्छिंद्रनाथांनी सांगितले की आधी पाशुपत राजाला श्रीरामाचे दर्शन झाले की मग माझ्या मनाला स्वस्थ वाटेल. हे ऐकताच श्री रामचंद्र प्रकट झाले. तेव्हा राजास व नाथास अपार आनंद झाला. नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह श्रीरामाच्या पाया पडला. त्यास रामाने पोटाशी धरली. त्याचवेळी मच्छिंद्राने रामाची प्रार्थना केली की तुझे नाम श्रेष्ठ होय. शाबरी विद्येच्या मंत्रयोगामध्ये तुझे नाव जेथे येईल तेव्हा तू तेथे हजर राहून ते कार्य सिद्धीस न्यावेस व ह्याबद्दल प्रसन्न मनाने वचनादाखल माझ्या हातावर हात द्यावा. हे ऐकून रामानेही तिन्ही देवांचा अवतार दत्तात्रय त्यांचा पूर्णपणे वरदहस्त तुझ्या मस्तकावर आहे. तो पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार त्याचीही तुला पूर्ण अनुकूलता आहे. मग मी का तुला साह्य व्हावे, तर तुला मी सर्वस्वी साह्य आहे. मंत्रात माझे नाव निघतात मी ते कार्य करीन असे त्यास रामाने वचन दिले.
त्यावेळी त्याने असेही सांगितले की तू कवी नारायणाचा अवतार असल्यामुळे आपण उभयता एकच आहोत. असे सांगून सूर्यास उठवण्यासाठी श्रीरामाने मच्छिंद्रनाथाची पुष्कळ आर्जवे केली. मच्छिंद्रनाथांनी वातप्रेरक अस्त्रमंत्र म्हणून भस्म टाकतात सूर्य सावध झाला. त्यांनी सर्व देवांना जवळ बोलावून हा कोणत्या वीराचा प्रताप आहे म्हणून विष्णूस विचारिले व मला हात दाखवणाऱ्या प्रतापवीरास एकदा आणून मला भेटवा म्हणून सांगितले. सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मच्छिंद्रनाथास बोलवले. मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून चंद्रास्त्र मंत्रवून नाथ त्यास भेटावेस गेले. नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्यास नावगाव विचारले असता विष्णूनेच मुळापासून त्यास कथा सांगितली. तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथास साबरी विद्या साह्य असल्याबद्दल वचन दिले. मग पाशुपत राजास त्याच्या पायावर घातले. आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला. राजाला आशीर्वाद देऊन सूर्यासह सर्व देव आपापल्या ठिकाणी गेले. इकडे मच्छिंद्रनाथही राजाचा निरोप घेऊन श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढे आपल्या तीर्थयात्रेकरिता पुढे निघाले. या प्रसंगावरून आपल्या लक्षात आलेच असेल की जर गुरूंची कृपा झाली तर देवदर्शन करणे दुर्लभ नाही. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो व आपण जर चॅनलवर नवीन असाल तर मी आपणा सर्वांना विनंती करतो की कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन नक्की प्रेस करावे, ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचत जातील. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.